Uh, Hi friends, this is Meera from Meera के बोल आणि कसं झालं की आय हॅड प्रॉमिस्ड टू डू हिंदी series. So last episode I did in the last week, and this week I was supposed to put in one more video. अजून एक व्हिडिओ करायचा होता मला, पण आत्ता मी तेच करायला बसली आणि मला असं जाणवलं की लाईव्ह का नाही, म्हणजे व्हिडिओज करून ते पोस्ट करण्यात एक वेगळी मजा आहे आणि इथे येऊन लाईव्ह करण्यात आणि प्रेक्षकांची दाद लाईव्ह मिळवण्यात, त्यांच्याशी बोलण्यात जी मजा आहे ते वेगळं आहे. त्यामुळे हे खूप स्पॉन्टेनियसली ठरलं आहे. पुन्हा एकदा माझं बऱ्याचशा वेळेला असंच होतं की माझं ठरतच नसतं काही, प्री प्लॅन्ड नसतं आणि सडनली काहीतरी वाटतं आणि मग मी ते करते. सो म्हणून पुन्हा आज मी लाईव्ह येणार आहे, ह्याचंसुद्धा कोणाला काहीच माहिती नाही आहे. माझं अगदीच 2 मिनिटापूर्वी ठरलं आहे. आय हॅड जस्ट सॅट डाऊन टू डू द व्हिडिओ आणि मला असं वाटलं की व्हिडिओ करण्यापेक्षा आपण लाईव्हच जाऊया. असो, कमिंग बॅक टू द पॉईंट, आज मी उलटं केलं आहे. मी लॅपटॉपवरनं लाईव्ह आले आहे आणि माझे मी जे काही वाचणार आहे ते माझ्या फोनमध्ये आहे. सो माझी आय मूव्हमेंट होणारच आहे, पण आज जरा ते उलटं आहे, वेगळं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बोलते आहे मराठीत, पण असणार आहे माझं सगळं वाचन हिंदीमध्ये, बिकॉज ॲज प्रॉमिस्ड आपण हिंदी सिरीज करतो आहे. मागच्या वेळेस मी कृष्ण सिरीज केली होती आणि ती खूप आवडली सगळ्यांना आणि इतका उदंड प्रतिसाद मिळाला. माझे ऑलमोस्ट मेसेज बॉक्स फुल झाले होते आणि प्रत्येकाला उत्तर देताना जरा जड जातं, कारण एकतर आपण घरी आहोत आणि मग पुन्हा वर्क फ्रॉम होम आहोत, घरातलं सगळं काम आहे आणि त्यात मग हे सगळं करायचं. सो प्लीज रागावू नका, ट्राय टू अंडरस्टँड की मी प्रत्येकाला पर्सनल मेसेज किंवा रिप्लाय नाही करू शकत. बट असं नाही आहे अजिबात की आय एम ॲक्च्युली अप्रिशिएटिंग द फॅक्ट की तुम्ही मला यू आर रीचिंग आउट टू मी अँड यू आर ट्राईंग टू टेल मी की जमतं आहे, छान होतं आहे वगैरे. थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल दॅट, ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. आणि तुमचं इतकं चांगलं रिस्पॉन्स आहे म्हणूनच मला मला जी हे टेम्प्ट होतं, मला हा जो मोह होतो पुन्हा पुन्हा येऊन लाईव्ह करायचा किंवा तुमच्याशी संवाद साधायचा, हा त्या रिस्पॉन्स आणि प्रेमाचं परतफेड नाही म्हणणार मी, पण त्याच्यासाठी हे मला प्रॉबब्ली मोह होत असेल. सो कमिंग बॅक टू द पॉईंट, हिंदी सिरीजमधली मागच्या एपिसोडमध्ये आपण चेहरा हे ऐकलं होतं. आज मी काहीतरी स्पेशल वाचणार आहे. शीर्षक आहे शिक्षक. आता आत्ता जो पॅन्डेमिकचा काळ आहे, आपण कोविडमुळे सगळे घरी होतो आणि आहोत रादर 3-4 महिने झाले त्या गोष्टीला, आणि शाळा अचानकच ऑनलाईन सुरू झाल्या. आणि मग कसं होतं की शिक्षकाला, मी शिक्षक नाही आहे, आय एम नॉट अ टीचर, बट मी खूप जवळून पाहिलं आहे, कारण मी एका शाळेतच काम करते, बट ऑन अ डिफरंट पोस्ट. आणि त्यामुळे शिक्षकाची लाईफ काय असते हे मी खूप जवळून पाहिली आहे. कसं होतं की चॉक अँड डस्टर वापरणारा शिक्षक तो हळूहळू व्हाईट बोर्ड आणि पेन्सवर गेला आणि सडनली एक दिवस त्याला असं कळलं की आता त्याला सेशन एकतर रेकॉर्ड करून पाठवायचं आहे आणि मुलांना शिकवायचं आहे किंवा लाईव्ह करायचं आहे. झूम बाबा जिंदाबाद. सो खूप गोंधळले काही शिक्षक, आणि बेसिकली असे शिक्षक जे मिडल एज्ड आहे किंवा सिनियर टीचर्स ज्यांना आपण म्हणतो, कारण व्हिडिओ करणं हेच त्यांनी कधी केलं नव्हतं आयुष्यात. आणि सडनली जेव्हा शाळांनी त्यांना सांगितलं की नाही, तुम्हाला आता या पद्धतीने शिकवायचं आहे, तेव्हा त्यांची फार घालमेल झाली. दे ट्राईड देअर बेस्ट, दे आर ट्राईंग देअर बेस्ट, पण काही लोक ना आपल्यातली इतकी क्रूर असतात की आपण त्यांच्यावरही मेम्स करतो, त्यांच्यावरही कमेंट करतो, त्यांचे व्हिडिओजसुद्धा मस्करी म्हणून फेसबुकवर आपण पोस्ट करतो, व्हॉट्सॲपवर ते व्हायरल होतात. का? आजच्या काळात
शिक्षक हा किती महत्त्वाचा आहे हे आजच्याच काळात कशाला रादर आपल्या पूर्ण लाईफमध्ये शिक्षक किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता आपल्यापैकी अशी किती जण आहेत ज्यांनी आपल्या शिक्षकाला एकदा तरी शाळा सुटल्यानंतर आपण भेटायला गेलो असू किंवा त्याचा नंबर आपल्याकडे असेल आणि आपण त्यांना कधी काही विश केलं आहे, हॅपी दिवाळी मॅम किंवा मेरी क्रिसमस मॅम, असं कधी झालं आहे? मला नाही वाटत. कॉलेजमध्ये सुद्धा. सो टीचर्स आर सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ अँड यू जस्ट कॅनॉट डू विदाउट देम. जसं आपल्याला बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आयुष्य घडवण्यासाठी, जितके पालक महत्त्वाचे असतात तितकीच शाळा आणि शिक्षकही महत्त्वाचं असतं. सो ह्या विषयावरती मला असं वाटलं की काहीतरी भाष्य केलं पाहिजे, काहीतरी लिहिलं पाहिजे. सो हे ट्रिब्यूट आहे त्या सगळ्याच शिक्षकांना आजच्या काळात, आजच्या या कठीण परिस्थितीत ज्यांनी कंबर कसून लॅपटॉप्स आणि फोन्स ऑन करून आपल्या मुलांपर्यंत ते पोचले आहेत, शाळा लिटरली घरी पोचवली आहे. त्या या सर्व शिक्षकांना माझ्याकडून एक छोटीशी ट्रिब्यूट आणि अ बिग थँक्यू. कारण आज तुम्ही नसता शाळा चालतीये ती तुमच्यामुळे, अदरवाईज ती चालली नसती. एक शिक्षक घरात बसून घरातली सगळी कामं आवरून, मग ती बाई असो किंवा पुरुष असो, घरातलं सगळं आवरून मुलांकडे बघून त्यांचा अभ्यास बघून आपल्या मुलांना शिकवतोय, हे खूप मोठं काम आपण करतोय. शिवाय खूप पूर्वतयारी करायला लागते एक लेक्चर डिलिव्हर करायला, आणि हे सगळं मला खूप जवळून मी पाहते बघते. या ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा माय स्कूल इज ऑल्सो इन्वॉल्व्ड, आणि सिन्स एप्रिल वी आर ऑनलाईन, आणि मला सगळी तगमग त्या शिक्षकांची मी खूप जवळून पाहिल्यामुळे कदाचित मला जरा जास्त वाटत असेल इतरांपेक्षा, पण मला असं खरंच वाटतं कळकळीने की आज आपण सगळ्यांनीच त्या शिक्षकांसाठी एक सॅल्यूट, एक टोकन ऑफ लव्ह म्हणून त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. सो माझ्याकडून मला माहिती असलेल्या, माहिती नसलेल्या सर्व शिक्षकांसाठी अ बिग बिग थँक्यू, अँड दिस इज फॉर यू. बरं, हे सगळं हिंदीमध्ये कारण आपण हिंदी सिरीज करतोय, मी बोलले जरी मराठीत असले तरी. शिक्षक. बचपन में माँ के बाद मेरी उंगली थामने वाला शिक्षक याद है मुझे. बचपन में माँ के बाद मेरी उंगली थामने वाला शिक्षक याद है मुझे. आंकड़ों को अक्सर उल्टा लिखा करता था मैं. आंकड़ों को अक्सर उल्टा लिखा करता था मैं. मुस्कुराकर उसे सीधा लिखने वाला शिक्षक याद है मुझे. मुस्कुराकर उसे सीधा लिखाने वाला शिक्षक याद है मुझे. रो रो कर जब बुरा हाल होता मेरा, रो रो कर जब बुरा हाल होता मेरा, तब मुझे खूब हंसाने वाला शिक्षक याद है मुझे. बढ़ती उम्र के साथ बढ़ती हुई समस्याओं का हल देने वाला शिक्षक याद है मुझे. गलती करने पर भी डांटने वाला और बख्शिश मिलने पर पीठ थपथपाने वाला शिक्षक याद है मुझे. जब कोई नहीं होता था मेरी बात सुनने वाला, तो मेरे पास बैठकर मुझे समझाने वाला शिक्षक याद है मुझे. माँ बाबूजी के साथ मेरे लिए हमेशा मेहनत करने वाला शिक्षक याद है मुझे. परीक्षा से इतना डरोगे तो जिंदगी में आगे कैसे बढ़ोगे, ये कहने वाला शिक्षक याद है मुझे. आज जब पूरी दुनिया संकट में है तो आगे बढ़कर अपना काम उसी लगन और मेहनत से करने वाला शिक्षक हमेशा याद रहेगा. और याद रहेगी उसकी कही हुई हर एक बात, उसके संस्कार, उसके तौर तरीके और हर वो सीख जो उस शिक्षक ने हमें दी. इस नासमझ को समझदार बनाने वाले उन सारे शिक्षकों को मेरा शत शत प्रणाम. आपका उलटे आकडे लिखने वाला विद्यार्थी. सो हे होतं शिक्षकांसाठी. आपल्याला आवडली असेल तर मला प्लीज कळवा, आणि खरंच आपल्या शिक्षकांपर्यंत आपला एक छोटंसं थँक्यूसुद्धा जर पोचवू शकलात तर जरूर बघा, कारण त्यांना ते छोटंसं थँक्यूसुद्धा खूप मोठं मोटिवेशन देऊन जातं. सो माझ्याकडनं पुन्हा एकदा सगळ्या शिक्षकांसाठी थँक्यू 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 व्हेरी मच. बरं, आता आगे बढ़ते हैं. और शिक्षक के बाद जो दूसरी कविता, हे खूप वेगळं विषय असणार आहे. एक रात. आता
पृथ्वीवर किंवा चंद्रावर रात पर लिखने का मोह हर एक को होता है और मुझे भी हुआ। तो मैंने उस रात के बारे में क्या लिखा है ये मैं आपको सुनाती हूँ। एक रात, कभी कोई रात मेरे साथ गुजार, मिलवाऊंगा तुझे मेरे ख्वाबों से। कभी कोई रात मेरे साथ गुजार, मिलवाऊंगा तुझे मेरे ख्वाबों से। वो ख्वाब जो आँखों में पलते हैं बचपन से, वो ख्वाब जो आँखों में पलते हैं बचपन से, इस उम्मीद पर कि कभी खरे उतरेंगे। सोते हैं सिरहाने रोज वो मेरे, इस उम्मीद पर कि वो कभी खरे उतरेंगे। सोते हैं सिरहाने रोज वो मेरे। फिर बतलाऊंगा मेरे दिल का हाल, फिर बतलाऊंगा मेरे दिल का हाल। कब क्यों कैसे होंगे सारे सवाल, कब क्यों कैसे होंगे सारे सवाल। मुझे तो नहीं मिले देख अगर तुझे मिल जाए कुछ जवाब, मुझे तो नहीं मिले देख तुझे अगर मिल जाए कुछ जवाब। क्या जवाब मिलना ज़रूरी है जब कहानी मेरी अधूरी है। रात ऐसे ही बीतती है इन सारी उलझनों में, रात ऐसे ही बीत जाती है इन सारी उलझनों में। पलके झपकता हूँ जब तो सूरज दिख जाता है। दिन कटता है रात के इंतज़ार में और रात ले जाती है संग अपने उन्हीं गलियों में। इसीलिए कहता हूँ कोई रात मेरे साथ गुजार, पता चले तुझे भी मेरी रात का राज, पता चले तुझे भी मेरे रात का राज। सो ये थी मीरा को दिखने वाली रात। सो थैंक यू सुशांत, थैंक यू सुयोग अँड थँक यू योगेश फॉर बीइंग देअर. काहीही कळवलेलं नसताना तुम्ही आलात आणि तुम्ही मला ऐकताय त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि दे आर ऑल रेग्युलर फॉलोअर्स ऑफ मीरा के बोल. सो थँक्यू गाईज. आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ही हिंदी सिरीज कशी वाटली. कृष्णा सिरीजला जसं आपण खूप भरभरून बोललात, खूप भरभरून प्रतिसाद दिला, कमेंट्स केले, माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तसंच हिंदी सिरीजसाठी पण मला नक्कीच सांगा की कसं वाटलं. आता एक रात नंतर असं मला ॲक्च्युली वाटलं नव्हतं की कृष्णावरती लिहिता लिहिता मी मराठीमध्ये आणखीन विषयांवरती लिहीन आणि मराठी सोडून हिंदीमध्ये पण लिहीन. हे माझ्यासाठी सगळंच खूपच माझ्यासाठी सुद्धा खूप मॅजिकल आणि सरप्रायझिंग आहे की स्वतःवर असं होतं ना बऱ्याचदा की अरे मी हे करू शकते, तसं माझं झालं आहे. सो हिंदीमध्ये पण आता बरंचसं लिखाण झालं आहे आणि तरीही मी पुन्हा खूप जास्त वेळ घेणार नाही आणि खूप बडबड करणार नाही आणि खूप जास्त वाचणारही नाही. मी एक निवडक काही 3-4 वाचेन आणि बाकीचं तुम्हाला सगळंच मीरा के बोल माझं फेसबुक पेज आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. तिथे नक्कीच फॉलो करा आणि कीप लाईकिंग मीरा के बोल. सो आता एक रात झाल्यानंतर ॲक्च्युली मी सारखं खाली माझ्या मोबाईलमध्ये बघते आणि मी तिथे ॲक्च्युली माझे सगळे जे काही माझं लिखाण असतं ते मी तिथे स्टोअर करते. आय एम नॉट समबडी हू राईट्स ऑन पेपर पेन बिकॉज आय बिलीव्ह इन सेव्हिंग पेपर. सो माझं कुठलंच लिखाण कागदावर नाही आहे, माझं सगळंच माझ्या फोनमध्ये नोटपॅडवर आहे आणि मी तिथेच ते सगळं सेव्ह करते. एकही कविता माझी मी कधीच कागदावर लिहिलेली मला आठवत नाही आहे, किंबहुना नाहीच आहे. कारण बरं, आता आपण जाऊया एक रात नंतर जनाजा. जनाजा हे इतकं आवडलेलं काव्य आहे प्रत्येकालाच आणि जेव्हा मी हा व्हिडिओ रिलीज केला होता जनाजा या कवितेचा, तेव्हा मला इतकं लोकांकडनं मेसेजेस आले की छान विषय निवडला आणि इतकं मनातलंच आमच्या तू बोलली आहेस वगैरे वगैरे वगैरे. सो पुन्हा एकदा जनाजा. कसम है तुझे मेरे मोहब्बत की, कसम है तुझे मेरे मोहब्बत की, कांधा न देना मेरे जनाजे को. कसम है तुझे मेरे मोहब्बत की, कांधा न देना मेरे जनाजे को. नहीं पाना चाहती मेरी आखिरी मंजिल, बोझ बनकर तेरे कंधों पर. नहीं पाना चाहती मेरी आखिरी मंजिल, बोझ बनकर तेरे कंधों पर. शायद तेरा कर्ज ना उतार पाऊँ, शायद तेरा कर्ज ना उतार पाऊँ, अगर आ गया तू मेरी मौत पर. आहट कहीं से अगर सुन ली मेरी, आहट कहीं से
तू सुन ले हल्की सी, समझ लेना मैं ही तेरे आसपास थी, समझ लेना मैं ही तेरे आसपास थी। मरकर कभी चैन नहीं पाऊंगी जानती हूँ मैं, मरकर कभी चैन नहीं पाऊंगी जानती हूँ मैं। जिस्म तो मिट जाएगा पर इस रूह का क्या करूँ, जो तुझे देखने के लिए मरने के बाद भी तड़पेगा। मगर इस रूह का क्या करूं जो मरने के बाद भी तुझे देखने के लिए तड़पेगा। इसीलिए इसीलिए जाने दे मुझे अकेले, इसीलिए जाने दे मुझे अकेले। कहीं तुझे देख लिया तो उठ न पाएगा, कहीं तुझे देख लिया तो उठ न पाएगा जनाजा मेरा। इंतज़ार करेगा वो भी कि तू आकर उसमें जान छिड़क देगा, इंतज़ार करेगा वो भी कि तू उसमें जान छिड़क देगा। सो हे होतं जनाजा आणि हे ॲक्च्युली माझं खूप फेवरेट आहे. आणि मी चार्ज करायला विसरले लॅपटॉप. ओके. सो हे होतं जनाजा. आणि मी जसं म्हटलं तसं मला खूप लोकांचं म्हणणं ह्याच्यावर आलं की हे खूप आमच्या जवळचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तू लिहिलं आहे. सो थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. आणि म्हणून मीही पुन्हा एकदा सादर केली. आता ह्यानंतर आपण जाऊया इंतजार. आता इंतजार हा विषय मला ना ॲक्च्युली माझ्या एका फॅमिली फ्रेंडने दिला होता. म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये एक आंटी राहतात आणि त्यांनी मला एक असं सांगितलं की इंतजार पे कुछ लिखो यार. तर ह्याच्या आधी ना मी कधीच जसं मी नेहमीच म्हणते तसं मी कुठलाच विषय घेऊन बसते आणि असं विचार करते की चला आज ह्याच्यावर लिहायचं, तर तसं नाही होत. मला जसं जसं जे सुचतं त्यावर मी लिहित जाते आणि दॅट्स हाऊ इट इज विथ मी. पण आता जेव्हा हे सांगण्यात आलं की इंतजार पे कुछ लिखो यार, तेव्हा मला असं झालं की अरे बापरे, म्हणजे आता हे परीक्षाच आहे, काहीतरी पेपर दिला आहे आणि आता तो सोडवावा लागणार. आणि बरं हे लिहून पुन्हा त्यांना पाठवायचं आणि आशा करना की उनको अच्छा लगे वगैरे असं ते सगळी प्रोसेस होती. पण मी लिहिली. आता मी पहिल्यांदा इथे सादर करते तुमच्यासाठी. मला जरूर सांगा की ते कसं आहे. आणि त्यांना तर ती खूपच आवडली. इंतजार. तुम चले गए मुझे अकेला छोड़कर लेकिन, तुम चले गए मुझे अकेला छोड़कर लेकिन, तुम्हारे लौटने का इंतज़ार हर पल रहेगा. तुम चले गए मुझे अकेला छोड़कर लेकिन, तुम्हारे लौटने का इंतज़ार रहेगा हर पल. जो लम्हे हमने साथ गुजारे, जो लम्हे गुजारे हैं साथ साथ, वक्त कैसे छीन पाएगा हमसे वो आज. जो लम्हे हमने गुजारे हैं साथ साथ, वक्त कैसे छीन पाएगा हमसे वो आज. तुम दे गए हो एक दर्द भरा जख्म, तुम दे गए हो एक दर्द भरा जख्म, लेकिन तुम्हारे लौटने का इंतज़ार रहेगा हरदम. तुम दे गए हो एक दर्द भरा जख्म, लेकिन तुम्हारे लौटने का इंतज़ार रहेगा हरदम. तुम्हारी कही हर बात कानों में गूंजती है आज भी, तुम्हारी कही हर बात कानों में गूंजती है आज भी. तुम्हारी ली हुई हर एक सांस मुझको छू जाती है आज भी, तुम्हारी ली हुई हर एक सांस मुझको छू जाती है आज भी. तुम्हारी रूह होती है मेरे पास आज भी, तुम्हारी रूह होती है मेरे आस पास आज भी. तुम्हारे लौटने का इंतज़ार है मुझे आज भी. तेरे ना होने से ज़िंदगी थम सी गई है, तेरे ना होने से ज़िंदगी थम सी गई है. सारे रंग तेरे जाने से खफा हो चले हैं. मेरी पायल अब नहीं करती कोई आवाज़, शायद उसको भी है तेरे लौटने का इंतज़ार. मेरी पायल अब नहीं करती कोई आवाज़, शायद उसको भी है तेरे लौटने का इंतज़ार. ये इंतज़ार ही कमबख्त छूटता नहीं, ये इंतज़ार ही कमबख्त छूटता नहीं. तेरे जनाजे के साथ मेरी रूह भी चली थी. बचा कुछ नहीं है अब मेरे पास एक दुआ, बचा कुछ नहीं है अब मेरे पास एक दुआ कि तू मिल जाए तो रूह को सुकून मिले. एक दुआ कि तू मिल जाए तो रूह को सुकून मिले और ख़त्म हो ये इंतज़ार, और ख़त्म हो ये इंतज़ार. थैंक यू.
खूप मी लिहायला घेतलं तेव्हा मला अजिबात वाटलं नव्हतं की ते हे खूप इतकं इंटेन्स आणि सेन्सिटिव्ह होईल, पण झालं आणि त्यांना फार आवडलं. सो आय वॉज व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड की कोणीतरी दिलेल्या विषयावरती आपण लिहून अ, त्यांना छान वाटतंय असं लिहिलं आहे. सो थँक्यू. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर मला कळवा. आता पुढे आय स्टील हॅव टाईम, नो इट्स ओनली 20 मिनिट्स. काय आहे खूप जास्त. आणि हल्ली कसं झालं आहे ना, सॉरी मी थोडंसं विषय सोडून बोलते. हल्ली कसं झालं आहे की फेसबुकवरती जो तो जो तो म्हणजे मला धरूनच जो तो काही ना काहीतरी सादर करतोय. म्हणजे आपलं फर्स्ट पेज ऑफ फेसबुक इज सो व्हेरी फुल ऑफ ऑल द लाईव्स अँड व्हिडिओज ऑफ डान्सेस किंवा काही ना काहीतरी प्रत्येक जण सादर करते आणि ते इतकं इतकं होतं आहे, इतकं ओव्हरडोस होतं आहे. आणि मला ना खरंच प्रश्न पडला होता की यार ह्या सगळ्यात आपण काही करायचं आहे की नाही. म्हणजे का लोक बघतील, का लोक ऐकतील. कारण इतकं सगळं चाललंय आजूबाजूला. इतकी मुलं गाणी गात आहेत, इतके वयोवृद्ध सुद्धा गाणी गात आहेत माईक वगैरे धरून अगदी. आणि चांगलं आहे म्हणजे असं वाईट वाईट आहे वगैरे नाही. एव्हरीबडी इज ट्राईंग टू पोर्ट्रे देअर स्किल्स. पण एका पॉईंटला ते खूप जास्त ओव्हरडोस होऊन जातो आणि मग माझ्यासारखीला प्रश्न पडतो की आपण करायचंय का ह्यात. कारण ॲज अ क्राऊड आपण सुद्धा म्हणतोय की काय यार, म्हणजे जो तो उठतोय तो हेच करतोय आणि मग आपणही त्याचा भाग होतोय. सो मला हा प्रश्न फार पडला होता की करायचेत का व्हिडिओ आणि टाकायचेत का फेसबुकवर किंवा जायचंय का लाईव्ह वगैरे. पण ते एक क्षणासाठीच होतं. नंतर ते झटकलं आणि मी म्हटलं की नाही, जर माझ्या ऑडियन्सला नसेल आवडत, माझ्या ऑडियन्सला जर मी कनेक्ट होत नसेल ॲट एनी पॉईंट किंवा इंटरेस्टेड नसतील ते, तर ते मला समोरून सांगतील की मीरा नाही वाटत आहे काही इंटरेस्ट किंवा ते रिपीट होत आहे किंवा जे काही. कारण तसा आता बऱ्यापैकी सगळ्याच लोकांशी माझा बॉन्ड झाला आहे. बऱ्यापैकी सगळ्या लोकांचे मेसेजेस एक्सचेंज झालेत आणि बोलणं होतं जितकं मला वेळ मिळतं तितकं. सो प्रत्येकाचं जे काही म्हणणं असतं ते मी ऐकून जरूर घेते आणि मला पटलं तर ते एक्सेप्ट करते, नाही पटलं तर मी त्यात काहीतरी वेगळं त्यांना सांगते. पण सांगायचा मुद्दा असा की हे कॉन्व्हर्सेशन्स माझे चालू असतात आणि मला विश्वास आहे की जर मला जमत नसेल किंवा समोरच्याला खिळवत ठेवून मी करू शकत नसेन, इंटरेस्टेड आहे तो असं मला वाटत नसेल, तर मला नाही वाटत की प्रेक्षक येतील, बघतील किंवा आपले अर्धा तास, 1 तास लॅपटॉप किंवा मोबाईलसमोर बसून मला बघतील, ऐकतील. असं नाही होणार नाही का. एव्हरीबडी हॅज देअर ओन फ्रीडम ऑफ सिटिंग ऑर गोईंग. सो असं कुठल्याच पॉईंटला झालं तर ते नक्कीच मला कळवतील की मीरा रेपिटेटिव्ह होतं आहे किंवा बरं होत नाही आहे, इंटरेस्ट खाली जातो आहे वगैरे वगैरे. सो म्हणून या विश्वासाखातर मी म्हटलं की नाही ठीक आहे, चला आपण करूया. तसंच काही असेल तर मला माझा ऑडियन्स कळवेल की मीरा चांगलं होत नाही आहे वगैरे. सो म्हणून मी आले आणि हिंदी सिरीज पुढे चालू ठेवली. आता एक छोटंसं, एक खूप छोटी क्यूट अशी काहीच त्यात शब्दाचे मोठे मोठे डोस वगैरे नाही आहेत. हम आणि तुम. आता हम आणि तुम नावाचा एक चित्रपटही आला होता. सो तोही माझा फेवरेट होता. पण हम आणि तुम ह्याला घेऊन आपण काहीतरी छान मजेशीर क्यूट असं लिहू शकतो हे लिहिल्यानंतरच मला कळलं. सो हम तुम. एक पुरानी याद, एक पुरानी बात, एक पुराने हम, एक पुराने तुम. एक पुरानी याद, एक पुरानी बात, एक पुराने तुम, एक पुराने हम. एक पुरानी कहानी, एक पुरानी मनमानी, एक पुराने तुम, एक पुराने हम. एक पुरानी दोस्ती, एक पुरानी शरारत, एक पुराने तुम, एक पुराने हम. एक पुरानी शिकायत, एक पुरानी चोट, एक पुराने तुम, एक पुराने हम. एक पुरानी ख्वाहिश, एक पुरानी बारिश, एक पुराने तुम, एक पुराने हम. एक पुरानी मोहब्बत, एक पुरानी चाहत, एक पुराने तुम, एक पुराने हम. उन तमाम रिश्तों के लिए, उन तमाम रिश्तों के लिए जो पुराने होकर भी ताज़ा है, इसीलिए आज तक एक साथ है, एक पुराने तुम, एक पुराने हम. सो आणि खूप आश्चर्याची गोष्ट आहे की
ह्या छोट्या छोट्या सिम्पल वर्ड्समधून हम आणि तुम ह्यातून सुद्धा आपण काहीतरी मजेशीर इंटरेस्टिंग लिहू शकतो नाही का. सो ते होतं हम तुम. आणि हे सगळं हल्लीच लिहिलेलं आहे त्यामुळे खूप फ्रेश आहे आणि ऐकलेलं नाही आहे, किंबहुना मी ते कोणाला ऐकवलेलं नाही आहे. सो दिस इज द फर्स्ट टाईम ऑल दिस, हे जे काही हिंदीमधलं मी बोलते आहे ते सगळं पहिल्यांदा आहे. त्याचा कुठेही व्हिडिओ मी आज तागत बनवला नाही. आता हे लाईव्ह झाल्यानंतर बघू, म्हणजे एखादा कुठला तरी विषय निवडून त्याचा व्हिडिओ बनवून मी टाकेन. कारण लाईव्हमध्ये काय होतं, एखादा जर आपल्याला पॅरेग्राफ ऐकायचा असेल किंवा एखादी कविता ऐकायची असेल तर ते पूर्ण एपिसोड आपल्याला बघावा लागतो किंवा मग ते शोधावं लागतं. सो व्हिडिओमध्ये यू नो इट की हे आहे आणि ॲट अ क्लिक ऑफ अ बटन यू कॅन लिसन टू इट. सो आय विल डू दॅट. आता एक शेवटचं घेते. अगला जन्म. ही मला हल्लीच 2 दिवसापूर्वीच झालेलं आहे अगला जन्म. आता मला नेहमी असं वाटतं की बाई असल्या कारणाने आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ वुमन. आणि जे काही एक बाई म्हणून मी करते किंवा माझे जे काही थॉट्स आहेत, माझे जे काही इच्छाज आहेत, विशेस आहेत, द स्टँड्स दॅट आय हॅव इन लाईफ, त्यावरनं मला असं नेहमी वाटतं. आणि मी नेहमी सांगते सुद्धा बाप्पाला, नेहमी हेच सांगते की पुढचा जन्म जर असेल तर मला तू बाईच म्हणून पुन्हा पाठव. आय वुड लव्ह टू बी अ वुमन एव्हरी बर्थ्स दॅट यू गिव्ह मी. सो मुळात पुढचा जन्म किंवा रिबर्थ्स असतात की नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे, त्याच्यात नकोच पडूया आपण. पण हल्ली जे काही आपण बघतोय, ही जी काही माणसाची क्रूरता पुन्हा पुन्हा आपल्या समोर येते. हत्तीणीची केस झाली, जी मी आज पुन्हा त्याचा उल्लेख करते, मी मागच्या लाईव्हमध्येही केला होता की अशा गोष्टींना नाही करता येईल असं बघा. म्हणजे आय कॅनॉट रीच आय डोंट नो, म्हणजे मी त्या माणसाला ओळखत नाही आहे, पण क्यूकी ही बिलॉंग्स टू द ह्युमॅनिटी रेस. मला असं वाटतं की ते आपलेच भाऊ बहिणी आहेत आणि मग त्यांना कोणीतरी ना फार सांगणं गरजेचं आहे. अवेअरनेस इज सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही ते कृत्य जे त्या प्राणीबरोबर झालं, ती विमेन, शी वॉज अ लेडी ना, हत्तीणी होती ती, आणि शी वॉज प्रेग्नेंट. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट घडली, ती म्हणजे नवीन जन्मलेल्या मुलीला एका बापाने जमिनीत पुरलं. नवीन जन्मलेल्या मुलीला, म्हणजे शी वॉज जस्ट बॉर्न, फ्यू मिनिट्स झाले असतील तिला, आणि ती मुलगी जन्माला आली म्हणून त्यांनी तिला मातीत गाडलं. म्हणजे हाऊ क्रुएल कॅन यू बी. एका बाजूला आपल्याला पेरेंट्स व्हायचं आहे, एका बाजूला आपल्याला बाप व्हायचं आहे, आणि मुलगी झाली म्हणून तुम्ही तिला काढून मातीत पुरतायत. म्हणजे ह्यावर माझ्याकडे शब्दच नाही आहे, ह्या क्रुएल्टीवर काही बोलण्यागत. आणि आसपाडोसच्या बायकांनी मग नंतर तिला खडून बाहेर काढलं आणि थँकफुली शी वॉज अ लाईव्ह. पण हे काय आहे आणि ह्याच्यावर काय म्हणावं, आणि ह्या क्रूरतेचा जन्म कुठून होतो. आणि आपण जेव्हा आपण म्हणतो एखाद्या आपण एक बाप म्हणून जेव्हा माणसाकडे बघतो, किंवा एव्हरीबडी हॅज फादर्स नाव, अँड वेन वी लुक अप टू अ फादर्स वी नो हाऊ दे आर हिरोज. अँड हाऊ कॅन अ फादर जस्ट बिकम अ फादर, असं करू शकतो. म्हणजे अवेअरनेस किती नाही आहे अशा जाग्यांवर, आणि पीपल आर सो नॉट व्हेरी एज्युकेटेड, आणि म्हणून हे सगळं होतं आहे. मला माहिती नाही की मी कितपत लोकांपर्यंत पोचते आहे किंवा पोचणार आहे. माझे विचार, आचार, जे काही मी मांडते ते सगळं स्ट्रेट ऑफ असतं. जे मला वाटतं ते मी बोलते, त्याच्यात कुठलाही दुसरा मुद्दा नसतो. जे राईट आहे, रॉंग आहे, माझ्या पद्धतीने जे राईट आहे ते मी मांडते आणि तेच सांगायचा प्रयत्न करते. मी एक मुलगी आहे. माझ्या आईवडिलांनी मला खूप छान वाढवलं आहे. त्यांनी कधीच मला मुलासारखं वाढवलं नाही, त्यांनी मला मुलीसारखंच वाढवलं. पण मुलीसारखं वाढवताना त्यांनी त्या प्रत्येक गोष्टी मला शिकवल्या, मला दिल्या, ज्या मला मुलगी म्हणून पुढे कामी येतील, आणि आज त्या येत आहेत. मी घरातली मोठी मुलगी आहे, माझ्या नंतर माझा भाऊ आहे, पण तो भेदभाव कधीच नव्हता. किंवा असंही नाही की ती मोठी आहे तिने सगळं ठरवावं. आजही आमच्या घरात जर काही ठरवायचं असेल तर ते सगळेजण मिळून त्याच्यावर डिस्कशन होतं, आणि मग वी कम टू अ पॉईंट. असं कधीच होत नाही की तो मुलगा आहे त्यांनी ठरवू दे, किंवा तू मोठी आहेस तू ठरव. हा भेदभावच मुळात आमच्या घरी कधीच नव्हता. अँड आय एम सो थँकफुल फॉर इट की मी अशा वातावरणात वाढली जिथे कुठेच कॉम्पिटिशन
माझी केली गेली नाही की ती बघ कसं करते तू तसं कर, असं कधीच नव्हतं माझ्या घरी सुद्धा आजतागत. म्हणजे ॲट दिस एज ऑल्सो माय पेरेंट्स डोंट टेल मी की तुझी मैत्रीण बघ काय करते आणि तुझं बघ काय चाललंय, कधीच नाही. कारण ते प्रेशरच कधी नव्हतं. आणि त्यामुळे मला वाटतं की वी कुड बिकम वॉट वी आर टुडे, आणि बोथ ऑफ अस, मी अँड माय ब्रदर. आणि इतकं जास्त फ्रीडम की प्रत्येक विषयावरती तुम्हाला तुमचं मत असलं पाहिजे, तुम्ही काहीतरी बोलू शकाल असं बना, हे सतत आम्हाला सांगणं की यू कॅनॉट से आय 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 ऑलवेज रिमेंबर. सॉरी मी जरा जास्त बोलते, पण हा विषय जो आहे ना तो खूप जिव्हारी लागला आहे माझ्या, आणि म्हणून मला असं वाटलं की ह्याच्यावरती थोडंसं बोललं पाहिजे. माय फादर नेवर टोल्ड मी शट अप एंड यू कांट टॉक ऑन दिस, बड़े लोग बात कर रहे हैं तुम बीच में मत बोलो, ऐसा कभी नहीं किया है उन्होंने. ही ऑलवेज टोल्ड मी दैट यू शुड नेवर से आय डोंट नो, वॉट एव्हर इट इज. कुठलाही विषय असो, कुठलीही सिच्युएशन असो, कधीच असं तू म्हणू नकोस की मला माहिती नाही. का माहिती नाही, माहिती असलं पाहिजे. आणि त्या थॉटने माझं थॉट प्रोसेस सुरू झालं. आणि थँकफुली आज जे काही आपल्या आजूबाजूला घडतं किंवा जे काही आपण बघतो त्याच्यावरती माझं स्वतःचं असं मत असतं. ते असतं कारण तेव्हा माझ्या बाबांनी मला ते शिकवलं. माझी आईसुद्धा कधीच तिने मला पॅम्पर केलं नाही. म्हणजे मी खूप लाडाकाडात वाढली आहे आणि आय वॉज द प्रिन्सेस, आणि मी आजही मला तशीच ट्रीटमेंट मिळते. पण लाड करणं आणि पॅम्पर करणं यात खूप जास्त फरक आहे, आणि तो फरक माझ्या आईवडिलांनी मला खूप जास्त शिकवला. आज जेव्हा मला एक मूल आहे तेव्हा मला ते कळतं की पॅम्परिंग काय आहे आणि लाड करणं काय आहे. सो हे माझ्या आईवडिलांनी कधीच केलं नाही. जर जेवायला नको असेल तर नको जेवूस, जेव्हा भूक लागेल तेव्हा तू आपणहून येशील आणि जेवशील. तिथे बसून मी तुला हे देईन, मी तुला ते देईन, तू हे कर, तू ते कर, असं कधीच नाही. नो ब्रायबिंग. यू हॅव टू डू इट, दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यासाठी मी तुला चॉकलेट देईन, मी तुला बाहेर घेऊन जाईन, असं कधीच नव्हतं. आणि दॅट्स हाऊ वी लर्न्ड अँड दॅट्स हाऊ वी आर वॉट वी आर टुडे. आणि मला वाटतं त्याच्यामुळे आमची व्हॅल्यू सिस्टम इतकी स्ट्रॉंग झाली आहे की आज आपण ॲटलिस्ट मी तरी प्रत्येक गोष्टीवर माझं एक ठाम मत असतं. मी खूप जास्त ठाम डिसिजन मेकर आहे. आणि खरं काय, खोटं काय, बरं काय, वाईट काय, हे इतपत कळण्या इतपत अक्कल त्यांनी आम्हाला दिली, तेवढं फ्रीडम दिलं की आम्ही बोलू शकू. बरेचसे पेरेंट्स आपल्या मुलांना बोलायलाही देत नाहीत, इतकं त्यांच्यावरती प्रेशर असतं. आणि हे सगळं कुठून येतं माहिती आहे? वेन आपल्या पेरेंट्सकडूनच येतं. आता ही जनरेशन कशी घडली? आपल्या पेरेंट्सकडनं घडली. आता त्या बापाने जे काही केलं ते त्याने कसं केलं असावं, कारण त्याच्या पेरेंट्सकडनं त्याला हेच व्हॅल्यू सिस्टम मिळाले असणार ना, की मुलगी आहे ती काही कामाची नाही वगैरे वगैरे वगैरे. अँड दॅट्स हाऊ ही लेड ही डिड दिस वॉट एव्हर ही डिड. सो प्लीज प्लीज माझी कळकळीची विनंती आहे, मुलगी मुलगा असा भेद करू नका. आज आज खूप जग पुढे गेलं आहे. बऱ्याचशा गोष्टीत मुली ते करतायत जे तुम्ही कधीच विचार करू शकला नाही. बऱ्याचशा गोष्टीत, बऱ्याचशा करिअर्समध्ये आज त्या पदावरती मुली आहेत, बायका आहेत, जिथे पुरुषही नाही आहेत. मी कधीच हा भेदभाव केला नाही. माझ्या आईवडिलांनी तो कधीच आमच्यात केला नाही, अजूनही नाही. आणि कळकळीची विनंती आहे माझ्या सगळ्यांनाच, जे आज पालक आहेत, जे होणार आहेत, जे विचार करतायत पालक होण्याचा. ही एक छोटीशी गोष्ट आहे जी आपण आपल्या मुलांमध्ये रुजवू शकतो की देर इज नो सच थिंग ऑफ बिंग अ गर्ल अँड बिंग अ बॉय. असं काहीच नाही आहे जे यू कॅन डू ॲज अ बॉय अँड शी कॅन डू ॲज अ गर्ल. नो, वी कॅन डू एव्हरीथिंग टुगेदर. लेट्स शेअर वर्क अँड डू टुगेदर. आजच्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्येच बघा, घरातली बाई घरातलं काम करते आणि घरातला पुरुष बसून आहे. का? कारण मी वर्क फ्रॉम होम आहे. बॉस, मी पण वर्क फ्रॉम होम आहे. मतलब वी आर डुईंग आपलं घरातलं सगळं काम प्लस वर्क फ्रॉम होम प्लस मुलाचं, म्हणजे इन जनरल मी म्हणते. सो वाय नॉट डू इट टुगेदर. घरातली जी काही कामं असतील त्यात थोडासा हातभार लावला, आईला म्हणा, बायकोला म्हणा, बहिणीला म्हणा, तर काय बिघडतंय? म्हणजे थिंग्स वुड गेट सॉर्टेड फास्टर, आणि त्यांनाही थोडंसं आराम मिळेल 5 मिनिटाचा, नाही का? सो ह्या सगळ्या गोष्टी फार विचार करण्यासारख्या आहेत. आणि मला असं वाटतंय की प्रत्येकाने तो करावा, आणि निदान आपल्या आई बहिणीसाठी 5 मिनटं त्यांना
आराम मिळावात म्हणून आपली प्लेट आपण उचलून ठेवा, आपला ग्लास आपण उचलून ठेवा, तो धुवून ठेवा जागच्या जागी, म्हणजे त्यांना 2 भांडी कमी होतील घासायला. मुलींचा आदर करा, त्यांना रिस्पेक्ट करा, आणि हे सगळंच ॲज पेरेंट्स ऑफ दिस जनरेशन आपल्याला पुढच्या पिढीमध्ये हे रुजवायचं आहे की मुली असणं हा गुन्हा नाही आहे. इट इज समथिंग टू बी व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ. आणि त्याच पद्धतीने तुमच्या सगळ्या मुलांना मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही द्यायचा आहे. सो प्लीज थिंक अबाउट इट. आणि अगला जन्म, अगले जन्म में मुझे ए खुदा तू पंछी बना देना. आता इथे मी आधी मी म्हणलं तसं मी नेहमीच बाप्पाला सांगते की मला तू पुढच्या जन्मीसुद्धा मुलगीच बनव, पण हल्ली माणसाची जी क्रूरता मी पाहिली आहे त्याच्यावरनं मला हे सगळं सुचलं आहे आणि मी लिहिलं आहे की अगले जन्म में खुदा तू मुझे एक पंछी बना देना, पंखों में मेरे बल और साहस भरना, ताकि ऊंची उड़ान लेकर मैं ऊपर उठ सकूं. पंखों में मेरे बल और साहस भरना, ताकि ऊंची उड़ान लेकर मैं ऊपर उठ सकूं. अगले जन्म मुझे ए खुदा कोई जानवर बना देना. अगले जन्म मुझे ए खुदा कोई जानवर बना देना, कदमों में मेरे ताकत भरना, ताकि तेज दौड़कर मैं सबसे आगे निकल सकूं. कदमों में मेरे ताकत भरना, ताकि तेज दौड़कर मैं सबसे आगे निकल सकूं. अगले जन्म मुझे ए खुदा एक विशाल सा पेड़ बना देना. अगले जन्म मुझे ए खुदा एक विशाल सा पेड़ बना देना, धरती के गोद में जड़ें मजबूत करना. धरती के गोद में मेरी जड़ें मजबूत करना और मेरी ठंडी छाँव को सबका आनंद देना. और मेरी ठंडी छाँव का सबका आनंद देना. अगले जन्म मुझे ए खुदा एक खूबसूरत फूल बना देना. अगले जन्म मुझे ए खुदा एक खूबसूरत फूल बना देना, सुंदर रंग और गंध देना, अर्पण कर सकूं अपने आप को तुझे, इतना धैर्य और बड़प्पन देना. अर्पण कर सकूं अपने आप को तुझे, इतना धैर्य और बड़प्पन देना. अगले जन्म मुझे ए खुदा तू कुछ भी बना दे. अगले जन्म ए खुदा तू मुझे कुछ भी बना दे, बस मनुष्य न बनाना. नहीं करना चाहता वो सारी गलतियां जो इस जन्म में मैं करके पछताया. नहीं करना चाहता वो सारी गलतियां जो इस जन्म में मैं करके पछताया. सबको अपनी क्रूरता का परिचय कराया. अगले जन्म मुझे खुदा तू कुछ भी बनाना, बस मनुष्य ना बनाना. नहीं करना चाहता वो सारी गलतियां जो इस जन्म में मैं करके पछताया. सबको अपनी क्रूरता का परिचय कराया. एक अच्छा इंसान इस जन्म तो मैं ना बन पाया. एक अच्छा इंसान इस जन्म तो मैं ना बन पाया. सो दॅट वॉज इट. आणि अगले जन्म बाप्पा जर पुढचा जन्म असेल तर मला पुढच्या जन्मी मनुष्य बनवशील तर मला बाईच बनव, आणि ते सगळेच व्हॅल्यू सिस्टम्स मला दे, मला तीच पेरेंट्स दे, सो दॅट आय कॅन बी वॉट आय एम टुडे आणि आय कॅन बी मोर बेटर देन वॉट आय एम टुडे. सो थँक्यू. आणि थँक्यू फॉर लिसनिंग. जे कोणी इथे आहेत, अभिजित, शिरीष, सुशांत, थँक्यू फॉर वॉचिंग. आणि थँक्यू एव्हरीबडी फॉर फॉलोईंग मीरा के बोल. आणि मी खूप जास्त बोलले असेल तर आय एम नॉट सॉरी फॉर इट. मी खूप जास्त बोलले असेल तर प्लीज ते ऐका, त्यावर विचार करा. आणि आय वुड लव टू पास ऑन दिस टू ॲज मेनी ॲज आय कॅन. माझ्या या छोट्या छोट्या 5-5, 10-10 मिनटाच्या ज्या काही मी बोलते ते खूप जास्त अति वाटत असलं तरी मला असं वाटतं की मी सेन्सफुल बोलते आणि सेन्सिबल बोलते, आणि कुठेतरी त्याचा परिणाम होऊ देत हीच इच्छा आणि अपेक्षा आहे. सो थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. मीरा के बोल, कीप फॉलोईंग मीरा के बोल ऑन यूट्यूब चॅनल आणि माय फेसबुक पेज मीरा के बोल. आणि थँक्यू व्हेरी मच. इन्स्टावर सुद्धा मी आहे मीरा पितळे नावाने. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग हिअर आणि लिसनिंग टू मी. हे पुन्हा एकदा खूप स्पॉन्टेनियसली ठरलं आणि मी केलं, आणि त्यामुळे मी कोणाला कळवू शकले नाही की मी आज येणार आहे. जे काही विषय मी निवडले ते सुद्धा मी इथे बसून लाईव्ह असतानाच ठरवले की मी काय बोलायचं आहे. यू वूड हॅव सीन मी स्क्रोलिंग द फोन. जे काही मी बोलले ते कुठेच स्क्रिप्टेड नसतं, काहीच ठरवलेलं नसतं. इथे बसल्यानंतर तुमच्यासमोर आल्यानंतर जे मला सुचतं, जे मला वाटतं ते मी बोलते, आणि
ते तुमच्यापर्यंत छान पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करते. सो थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. कीप फॉलोइंग मीरा के बोल. धन्यवाद.